नमस्कार. आमदार साहेब नमस्कार. नमस्कार सुजित दादा. नमस्ते. नमस्कार. आमदार साहेब प्रथमतः आपलं अभिनंदन. आपल्या सुविद्य पत्नी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. प्रथमतः आपलं खूप खूप अभिनंदन. खूप आभारी आहे. खरं तर हा सगळा जो कालच्या ज्या घडामोडी घडल्या सातारा जिल्ह्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये बॅक ऑफ द कर्टन म्हणून महेश शिंदे यांना बघितलं जातं. महेश शिंदे काल कुठेही दिसले नाही. मात्र महेश शिंदे यांचं वर्चस्व हे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दिसून आलेलं आहे. तर पहिली प्रतिक्रिया नेमकी आपली काय? प्रथमतः मी सांगतो, कालचा जो प्रकार घडलेला आहे तो पूर्णपणे महायुतीमध्ये आमच्या घरामध्ये घडलेला आहे. बर. ही निवडणूक खऱ्या अर्थानं घडली हा. ही महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये एकमेकाच्या मध्येच ही निवडणूक झालेली आहे. बरोबर. याच्यामध्ये विरोधी पक्षाचं नगण्य महत्व आहे. बरोबर आहे. तुम्ही जर पाहिलं की प्री पोल ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तिघं बसले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं ही मैत्रीपूर्ण लढती होतील. बरोबर. आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तसे निर्णय घ्यायचे आहेत. ज्या वेळेला जिल्ह्यात आमची अतुल बाबांची अशी एकत्र बैठक झाली, त्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी स्वतः म्हणाले की ज्याला जसे निर्णय घ्यायचेत त्या पद्धतीनं त्या आमदारांनी निर्णय घ्यावेत आणि पुढे जावं. अच्छा. त्या अनुषंगानं कोरेगाव मतदारसंघामध्ये आम्ही प्री पोलला भाजप बरोबर युती केली. म्हणजे हा स्पेसिफिक कोरेगाव मतदारसंघाचा विषय आहे. कोरेगाव मतदारसंघाचा विषय. अच्छा. प्री पोल इलेक्शनला आम्ही भाजप बरोबर युती केली. अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर युती करायला अडचण नव्हती, परंतु त्यांची ती तयारी नव्हती. त्यामुळं आमची युती हे पूर्णपणे भाजप भारतीय जनता पार्टी बरोबर झाली आणि त्या पद्धतीने आम्ही लढलो. अच्छा. आमच्याकडे 7 पैकी 2 भाजपचे आणि 2 राष्ट्रवादीचे अशा पद्धतीचे 4 सदस्य आमच्याकडे, 4 शिवसेनेचे, 2 शिवसेनेचे, 2 भाजपचे असे सदस्य आले. बरोबर. आता कॅम्पेनिंग मध्ये सगळ्या पक्षांनी बाहेर नेलं, त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी यांनी लोकांना बाहेर ठेवलं, आमचे लोक गेले पक्षाबरोबर. परंतु तुम्ही पाहिलं असेल मध्येच अचानक महाविकास आघाडीची एंट्री झाली. बरोबर. मागच्या 12 तारखेपासून महाविकास आघाडीच्या एका पक्षाचे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांची एंट्री झाल्यानंतर मग मात्र आमचे सदस्यांना थोडंसं वाईट वाटलं. अच्छा. आम्ही प्री पोल भाजप बरोबर लढलेलं असताना आता आम्ही महाविकास आघाडी बरोबर जाणार कसं? शिंदे साहेब, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. कारण का जी पत्रकारांसमोर किंवा सातारा जिल्ह्यासमोर जे चित्र येत होतं, म्हणजे काल पण वारंवार मकरंद पाटील असतील, शंभूराज देसाई असतील, शशिकांत शिंदे असतील, यांनी असं सांगितलं की आमचा प्रीपोल जो अलायन्स होता तो आमचा होता. म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना, म्हणजे तुम्ही स्वतः तिथले आमदार आहात, एकनाथ शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा, असा अलायन्स होता. तर फक्त हा कोरेगाव पुरता वेगळा कसा काही निर्णय झाला हे जनतेला समजू दे. एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर झालेला हा अलायन्स आहे. बर. फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला हा अलायन्स आहे. बर. कोरेगाव मध्ये सेना भाजप एकत्र लढणार ह्या 2 प्रमुख नेत्यांनी ठरवलं होतं. बर. मग जर प्री पोल अलायन्सला आम्ही एकत्र असू तर पोस्ट पोलला आम्ही वेगळे जाऊ शकत नाही. अच्छा. त्यामुळे हा निर्णय झाला आणि आमचे सदस्य शरद पवार गटाच्या विरुद्ध लढतायत, तेव्हा आम्ही त्यांच्यावर जाण्याचा प्रश्नच येत नाही. अच्छा. आणि शरद पवार गटाचं चिन्हच नाही तर तुमचा अलायन्सच कसा म्हणायचं? शरद पवार गटाचं चिन्ह तुतारी आहे. बरोबर. ते तुतारीचे एकही माणूस तुम्हाला दिसत नाहीये. असं असताना यांना घेतलंच कसं तुम्ही बरोबर? अच्छा. हा सगळ्यात म्हणजे थोडक्यात सांगतो, ह्यांनी मिठाचा खडा बरोबर ठेवला. अच्छा. बरं, आता शिंदे साहेब मला ही तुमची भूमिका आता लक्षात आली की तुम्ही
तुमचा अलायन्स हा बीजेपी बरोबर कोरेगाव मतदारसंघ होता आणि ती भूमिका तुम्ही ठामपणे पार पाडली आणि त्याच पद्धतीने तुम्ही आता तुमची भूमिका घेतली. आता काल आपण जिल्ह्यामधला जो प्रकार म्हटला, बघायला जर आपण गेलो, तर सदस्यांची जी फोडाफोडीचं राजकारण काही जे काय घडलं किंवा काही जणांवरती गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावरती जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या बाहेरनच पोलिसांनी उचललं. त्याच्यानंतर जे आपण ज्या पक्षात आहात, आपल्या पक्षाचे जे नेते असतील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, त्यांना काही जी मारहाण झाली किंवा त्यांच्यावरती जो काही धावून पोलीस आले, त्यांच्यावरती त्यांना लागलं, रक्तबंबाळ झालं. तर हे सगळी प्रक्रिया आपण कसं बघता? बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही खूप प्रश्न एकदम विचारले. मी एका प्रश्नाचं उत्तर अगदी, देतो. अगदी, अगदी. दादा, पहिल्यांदा तुम्ही काय सांगितलं की आज त्या ठिकाणी फोडाफोडी झाली. बरोबर. मला मगाशीच सांगितलं, ही निवडणूक महायुती अंतर्गत 3 पक्षातली होती. त्याच्यामध्ये विरोधकांचं नगण्य स्थान होतं. एक काँग्रेसचा, एक शेतकरी पक्षाचा, शेतकरी संघटनेचा. असे दोघं फक्त इतर पक्षाचे होते. त्यातली शेतकरी संघटना पण आमच्या बरोबर असते. काँग्रेस पक्षाचा फक्त एकच होता ना, अपक्ष एक होता. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला सांगा, आज तुम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडी कशी बरोबर घेतली? आज महायुतीतले नेते तुम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करता. आज तुम्ही महायुती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना तुम्ही मानता, म्हणून तुम्ही आज राज्याच्या महायुतीत आहात. आज महाविकास आघाडीचे नेते सकाळ दुपार संध्याकाळ या दोघांना पाण्यात बघतायत, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला. अशा नेत्यांबरोबर अलायन्स झाल्यामुळं मी जबाबदारीनं स्टेटमेंट देतोय, तिथल्या बऱ्याच लोकांना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना, नवनिर्वाचित सदस्यांना ही गोष्ट पटली नाही. बर. हे लोक आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजित दादा आणि आम्हाला तिघांना भेटले. बर. ते म्हणाले आम्हाला सगळं मान्य आहे, पण महायुतीच्या बाहेर जाऊन महाविकास आघाडी बरोबर जाणं आम्हाला पटणार नाही. आमचा विश्वास या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकास कामावरती आहे. अच्छा. आम्ही निवडून आलोय हे फक्त आणि फक्त विकास कामासाठी आलोय. आणि राज्य सरकार आमच्या बरोबर असेल तरच आम्ही विकास कामं करू शकतो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांबरोबर जाणार नाही. ही भूमिका 5 सदस्यांनी मांडली. बर. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्यातले 2 सदस्य थेट आमच्या बरोबर आले. जयाभाऊंना डायरेक्ट भेटले आणि सांगितलं, भाऊ जे काम जिल्ह्यात चाललेलं आहे ते मान्य करून. एक खटाव तालुक्यातला सदस्य आला, प्यायला पाणी नव्हतं, त्याच्या शेतात पाणी पोचलंय. हे जे 2 सदस्य भाऊंच्याकडे आले, हे सदस्य पाण्याची कामं केली. रणजित दादाने खाली फलटणला पाण्याचं काम केलंय, पण तो सदस्य त्याच्या बरोबर आला. हे दोन्ही सदस्य आमच्या बरोबर आले. तिसरा सदस्य कामेश दादा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, सुरेंद्र बाबांच्या बरोबर त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेले 20 वर्ष तो काम करतो. मागच्या 2 दिवसापूर्वी 18 तारखेला सकाळी कामेश हा डायरेक्टली मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटला आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना भेटला. त्यानं सांगितलं, मी बाबांचा कार्यकर्ता आहे, जरी मी महायुतीतून निवडून आलो असलो तरी मी तुमच्या बरोबर आहे. हे त्यांनी तिथं येऊन सांगितलं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना. बर बर बर. तो माघारी आल्यानंतर पुन्हा त्याला उचलून नेला जबरदस्तीनं आणि त्याला थांबवून ठेवला. म्हणजे देसाई, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांनी कामेशला दांबून ठेवला असं तुम्ही थेट थेट म्हणताय? तुम्ही पत्रकार आहात. परवा त्या लोकांनी गाडीतून कैदी आणले का जिल्हा परिषद सदस्य आणले हे तुम्ही तुमच्या नजरेनं पाहिलं? व्हिडिओ मध्ये दिसतंय की
स्वतः शशिकांत शिंदे असतील, मकरंद पाटील असतील, शंभूराज देसाई असतील, ते अनिल देसाई असतील, मांडवे असतील आणि कामेशला घेऊन त्यांच्याच गाडीतनं घेऊन आलेले आहेत. आपण ते सायरन व्हिडिओमध्ये वाजवत आले, दिसतंय ते. सायरन सायरन. वाजवत आले. अगदी बरोबर. निवडणूक आहे, आचारसंहिता आहे. बरं. शिंदे साहेब, हे सगळं मान्य आहे. एका बाजूला एक सायरन पालकमंत्री वाजवत कामेशला गाडीतनं घेऊन आले, त्याला कैद्यासारखं डांबून त्यांनी पुढे आणलं की नाही दादा? आणलं. आजच्या महाराष्ट्रानं पाहिलं. पाहिलं. सगळ्या सदस्यांना साखळी करून दम देऊन त्या लोकांनी कुठं नेलं? आत नेलं. एकाला तरी मोकळीक दिली का? दिली नाही. मग तुम्ही मला सांगा, त्या महाराष्ट्रानं पाहिलंय, जे स्वतःच्या सदस्यांना, जे सदस्य महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना मानतायत, मोदींना मानतायत, त्यांना हे शशिकांत शिंदे जे आहेत शरद पवार गटाचे, रोज सकाळ दुपार संध्याकाळ जर केंद्र सरकार राज्य सरकारवर टीका करतात, हे समोर दिसल्यानंतर ते त्यांच्या बरोबर जातील का हो? तुमची भूमिका पटली मला शिंदे साहेब, की तुमचा जो स्ट्रेट फॉरवर्ड आक्षेप आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर आहे. शिंदे साहेब, मी 100% म्हणजे तुमची भूमिका अतिशय क्लिअर आणि क्लिअर कट भूमिका मी ते अगदी अतिशय मान्य करतो, की तुमची भूमिका तुम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. आता आपला हा यशवंत विचारांचा जिल्हा, क्रांतिकारकांचा जिल्हा, जे काही काल घडलं हे थोडंसं निंदनीय आहे. हे सातारच्या जनतेला अजिबात आवडलेलं नाही. तर हे कुठंतरी असं घडायला नको पाहिजे होतं. आणि भविष्यात 100% म्हणूनच माझं म्हणणं आहे, समजा आपले सदस्य आपल्याजवळ टिकत नसतील तर सोडून द्यायचं असतं. आपण त्यांना मोठ्या गोष्टी दाखवल्यात, आम्ही राज्य सरकारमध्ये बसतोय म्हणून दाखवताय, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताय म्हणून दाखवताय, मोदींच्या नेतृत्वाखाली काम करताय दाखवताय, त्यांना निवडून आणताय. आणि निवडून आणल्यानंतर तुम्ही त्यांना शरद पवार गट दाखवल्यानंतर ते टिकतील का तुमच्याकडे? अगदी. त्या फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन त्यांनी हे काम केलंय. आता मी शेवटचा एक दोनच प्रश्न विचारीन आणि आपण ही मुलाखत इथं थांबूया. मला एक अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, की आपण शिवसेनेच्या चिन्हावरती, एकनाथ शिंदे गटाच्या चिन्हावरती निवडून आला. आज आपल्या सुविद्य पत्नी भाजपच्या चिन्हावरती आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. हे कुणालाही नाव एक्सपेक्टेड नव्हतं, ते घडलेलं आहे. ही किमया घडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, सातारचे दोन्ही मंत्री असतील, यांचा मोठा रोल असेल. परंतु एका बाजूला असं म्हटलं जातं, की महेश शिंदेंनी पक्षाबरोबर थोडंसं गद्दारी केल्यागत एक भावना काही तुमच्या पक्षांमधल्या लोकांच्या बोलण्यातनं आली. तर याला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल? काय तुमचं उत्तर असेल या बाबतीमध्ये? हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही सुरत ते गुवाहाटी का गेलो होतो एकनाथ शिंदेच्या बरोबर? तर पक्षाचं या प्रश्नाचं उत्तर आहे, उद्धव ठाकरे साहेबांनी इलेक्शनच्या आधी प्री पोल अलायन्स कुणाबरोबर केला होता? भाजप बरोबर केला. बरोबर आहे. मग त्यांनी नंतर पोस्ट पोलला काय केलं? काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. अगदी बरोबर आहे. त्याचा आम्हाला राग आला, तुम्ही बाहेर पडला तिथून. तीच गोष्ट हे झालं, प्री पोल अलायन्स आमचा भाजप बरोबर आहे. राईट. आणि पोस्ट पोल तुम्ही कसं जाऊ शकता शरद पवार गटाबरोबर? म्हणजे सोयीचं राजकारण झालं जिल्ह्यामध्ये. साताऱ्यामध्ये सोयीचं, ज्याला जी व्यक्ती आवडते, जी व्यक्ती आवडत नाही, ज्याच्या बरोबर आपलं पटतं त्याला बरोबर घेऊन चालायचं, अशा पद्धतीने सातारचं राजकारण चाललेलं आहे. 100% याच्यात गद्दारीचा संबंधच येत नाही. यामध्ये क्रिस्टल क्लिअर प्रिन्सिपल्ड आहे आम्ही. जे लोक देशाचे पंतप्रधान मोदींना, अमित शहाना आणि देवेंद्र फडणवीसांना मानतायत, तेच या फक्त गोष्टी तिथे राहतील, या आमच्या महायुतीमध्ये थांबू शकतील किंवा आम्ही त्यांच्यावर जाऊ शकतो. आणि माझीच भूमिका नाहीये, सातारा जिल्ह्यातले जेवढे अजित पवार गटाचे जिल्हा परिषद निवडून आले त्या सदस्य, त्यातल्या 80% सदस्यांची हीच भूमिका आहे. आणि याच भूमिकेतून कामेश कांबळे असेल किंवा आमच्या बरोबरचे करणे असतील किंवा फलटणचे सदस्य असेल, आणि अजून सुद्धा जबाबदारी सांगतो, त्यांच्यातले 2 सदस्य या ठिकाणी हात वर करायला तयार होते. आम्ही सांगितलं 33 बरोबर आहे, काय अडचण नाही, तुम्ही तेवढ्यात थांबा. अरे बाप, अजून तयार होते तुमच्या बाजूने यायला? अरे आम्ही अजून जर ते म्हणत होते, सगळेच येतील म्हणत होते, कारण कुणाला शरद पवार गट हा पटणारच नाहीये. अच्छा. आज अजितदादा पवार गट हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांचं काम बघून आला होता.
बरोबर. आज त्यांच्या पक्षाला सुद्धा पटणार आहे का शरद पवार गटाबरोबर जाणं? हम्म, 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 हम्म. अरे आज त्यांच्या लक्षात आलं नाही नेत्यांच्या की त्यांच्या दुधामध्ये त्यांनी मिठाचा खडा बरोबर घेतला अच्छा. म्हणून त्यांचं दूध नासलं. शिंदे साहेब, तुम्ही वेळात वेळ काढला, तुमचं विजन, तुमची भूमिका ही जनतेसमोर मांडली. तुम्ही जी भूमिका मांडली याचा जनता नक्की स्वीकार करेल, कारण का तुम्ही कोरेगाव मधली भूमिका तुमची स्पष्टपणे मांडली की आम्ही भाजप बरोबर होतो आणि भाजप बरोबर राहायची भूमिका ती आम्ही प्री पोल आणि पोस्ट पोल ही एकत्रच ठेवली अशी भूमिका तुम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. तर मी आपली मुलाखत ही इथं संपवतो आणि तुम्हाला आणि तुमच्या पत्नींना लोकवृत्तकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेळात वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. 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 खरंच.